हॅलो मंडळी, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आमचा आहे गोंधळ 10 तारखेला, म्हणून आम्ही 8 तारखेला रात्री इको करून छान आम्ही 9 तारखेला सकाळी महाडला पोहोचून गेलेलो आहे. तर फायनली कोंडिवट्टेला पोचताच्या संगतीच विनी एकदम एक्सायटेड होऊन गेलेली आहे, कारण की 7 तारखेपासून माझी सासू सासरा तिला काही दिसली नव्हती. म्हणून तुम्हाला मी दाखवतो तिची एक्साइटमेंट काय होता. ती माझ्या सासऱ्यांना बघून छान एवढी एक्साइटमेंट होऊन गेलेली, तुम्ही बघूच शकता. हे आम्ही आता फायनली तिकडं पोचणारच आहे. फुल नाईट विनी झोपली पण नाही, काय खाल्ला पिल्ला नाही. ती एवढी एक्सायटेड आहे का कधी ती भेटते तिच्या आई बाबांना. तर आता गलीमनी एंटर्स होऊन गेलेला आहे. समोरनं माझ्या सासरे येतात नाही विनीच्या, तुम्ही एक्साइटमेंट बघूच शकता. एवढी भूकत होती का तुम्ही वाटत नका बघू. आता ती एकदमच बघा दरवाज्यातनं उतरून सीधी त्यांच्याकडे चालली आणि त्यांना सांगा का चला मला आटा मारायला घेऊन जा. मग काय नाही, तिथं पोहोचून सण वगैरे घराचं काम वगैरे होतं, पाणी वगैरे भरायचं होतं, कपडे धुवायचं होतं, ते सगळं आवरून छान जेवण वगैरे करायला घेतला. नंतर आम्ही पहिलं तर केला चाय नाश्ता. मम्मीने मस्तपैकी पव बनवलं, चाय बनवली. नंतर मम्मी गेली बोरिंगला पाणी काढायला, कारण की आज पाण्याची कटोटी होती. मग दुपारी 2-2:30 वाजता एक्झॅक्टली आला पाऊस आणि सगळं आंब वरनं खाली पडून गेलं. मग काय नाही, वहिनी लोक आंब सगळं भरत होते. बघू सगळं तगारा भरून गेलाय आंब्याने, अर्धा काच्यात अर्धा पाकाय. मग काय नाही, दुपारी आम्ही निघालो कोंडिवट्टे. ज्याला भेटूया नेक्स्ट व्लॉग.